नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात घसरण का आणि कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ कधी होणार, कशामुळे होणार, काय आहे नेमकं कारण, व्यापारी निर्यातदार काय म्हणतात, सध्याची परिस्थिती काय आहे, कांदा निर्यातीची स्थिती काय आहे, कांदा निर्यात होतो आहे का, तर कुठे होतो आहे, किती होतो आहे, आणि कांदा निर्यात होतो आहे तर त्यासाठी काय नियम अटी शर्ती आहे, काय निर्णय सरकारने शेतकऱ्यांना अडकून ठेवले आहे. त्याच मित्रांनो, एका राज्यासाठी वेगळा नाही आणि एका राज्यासाठी वेगळा नाही का, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आहे. आणि महाराष्ट्रासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीसाठी वेगळा न्याय का, असं या ठिकाणी संदर्भात सविस्तर संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल आयकॉन म्हणजे घंटा म्हणून सांगा, जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. कांद्याचे भाव वाढणार का, कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय कारण आहे, कांद्याचे भाव कमी असण्याचं काय कारण आहे, आणि कांदा भाव कमी का होत गेला त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. आणि कांदा निर्यातीची स्थिती सर्वात अगोदर आपण बघत आहोत. महाराष्ट्राला वेगळा न्याय का, म्हणजे एकंदरीत मागील काही 2-3 दिवसापूर्वी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात कांदा निर्यात बंदी प्रश्न चिघळलेला असताना कर्नाटकातील बेंगलोर रोज कांद्याबाबत नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून बेंगलोर रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवण्यात आले आहे. आता केंद्राकडून कर्नाटकमधील बेंगलोर रोज या कांद्याचे निर्यात शुल्क हटवले आहे. या अगोदर केंद्र सरकारने गुजरातमधील सफेद पांढऱ्या कांद्यासाठी सुद्धा एप्रिल अखेरपर्यंत कांदा निर्यात शुल्क हटवलं होतं. आता सुद्धा हटवलं आहे. नेमकं हे सरकार एका राज्यासाठी वेगळं नाही, फक्त महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी निर्यात शुल्क हटवलं गेलं नाही. असं का न्याय या सरकारला, असं एका राज्यासाठी वेगळा न्याय द्यायचा आणि एका राज्यासाठी वेगळा न्याय का? आणि खऱ्या अर्थानं कांद्याच्या भावाची घसरण याच कारणापासून सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा, देशभरातील सर्वाधिक कांदा पिकवला जाते. त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा सध्या पिकवला जात असताना हे केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुली निर्यात शुल्क रद्द करून, संपूर्ण अटी शर्ती रद्द करून खऱ्या अर्थानं निर्यात खुली करण्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हे योग्य राहणार आहे. परंतु हे सरकार काय करते, महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठेतरी वेगळा न्याय देताना दिसत आहे. इतर राज्यांसाठी वेगळा न्याय, फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय का? आणि कांद्याचे भाव कमी होण्याचे कारण या ठिकाणी मूळ यापासूनच आहे. कारण की 2019मध्ये या ठिकाणी आपले कांद्याचे भाव 7-8-10 हजार रुपयापर्यंत गेले असताना केंद्र सरकारने या ठिकाणी 2019मध्ये निवडणूक लागली होती. मोदी सरकारने या ठिकाणी निवडणूक लागली असल्याकारणे कांद्याची निर्यात बंदी त्यावेळेस 2019मध्ये केली. आणि आपली हक्काची बाजारपेठ असलेली बांगलादेश, त्यांना कांद्याची गरज होती. आपल्याकडे सुद्धा मुबलक प्रमाणात कांदा होता त्यावेळेस सुद्धा, असं नाही की कांदा नव्हता म्हणून. परंतु केंद्र सरकारला निवडणूक जिंकायची असल्याकारणे त्यांनी काय केलं, सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा मिळावं त्यांचं मतदान घेण्यासाठी निर्यात बंदी करून टाकली. की सांगितलं की कांदा उपलब्ध नाही आहे, आमच्याकडे उत्पादन इतकं नाही आहे असं सांगितलं. परंतु उत्पादन भरपूर होतं. बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा त्यावेळेस सुद्धा खराब झाला, सडला असेल. परंतु या ठिकाणी या सरकारनं निवडून येण्यासाठी, आपली पोळी भाजण्यासाठी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी फासावर, शेतकऱ्यांना या ठिकाणी तप्त्या सळीवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी असेच म्हणावं लागणार आहे. कारण की कांदा उपलब्ध असताना देखील निर्यात बंदी करणं हे कितपत योग्य आहे. कारण की यांची मतदान निवडून येण्याची पोळी भाजण्यासाठी यांनी काम केलं. आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशच्या पंतप्रधानांनी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली की आम्हाला तुमच्या कांद्याची गरज आहे, आम्ही तुमच्या कांद्यावर या ठिकाणी अवलंबून आहे. परंतु या सरकारने, मोदी सरकारने पूर्णतः नाकारलं की कांदा निर्यात आम्ही बंदी केली आहे, आम्ही कांदा निर्यात करू शकत नाही, आमच्याकडे कांदा उपलब्ध नाही असं त्यांनी सांगितलं. परंतु कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता, भावसुद्धा चांगला भेटत होता. परंतु आपली मतदानाची पोळी भाजण्यासाठी सरकारने काय केलं तर कांद्याचे भाव कमी करण्यासाठी, कांदा भाव कमी करण्यासाठी
या ठिकाणी निर्यात बंदी करून टाकली, परंतु आपली हक्काची बाजारपेठ आपल्याला गमवावी लागली. आपली हक्काची बाजारपेठ आपल्याला विसंबून राहता त्यांनी विचार केला, आपल्याला जर कांदा पाठवत नसेल, आपण जर कांदा आयात करू शकत नसेल भारताकडून, भारत आपल्याकडे निर्यात करू शकत नसेल, तर आपल्याला भारतावर विसंबून राहता इतर देशाकडून दुबई, पाकिस्तान यांच्याकडून त्यांनी कांदा खरेदीला सुरुवात केली आहे आणि खरेदी केली आणि आपल्या हक्काची बाजारपेठ आपल्याला गमवावी लागली. आणि अशामुळे जेव्हापासून कांद्याच्या भाव घसरण झाली ती अजूनही तशीच घसरण आहे. भाव काही सुधारायला तयार नाही आहे. आणि कांद्याचे भाव वाढ होणार का? कांद्याचे भाव वाढ होण्यासाठी खऱ्या अर्थानं निर्यात बंदी पूर्णतः खुली करावी लागणार आहे. आपल्या हक्काची बाजारपेठ आपल्याला पुन्हा मिळवायची असेल तर पूर्णतः निर्यात बंदी उठून कोणताच नियम अटी शर्ती त्यामध्ये न लावता या ठिकाणी कांदा निर्यात खुली करून शेतकऱ्यांना नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याच्या भावात वाढ बघायला भेटू शकते. कांदा भाव वाढू शकतात. कांदा 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 10,000 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. आणि जाऊ द्या ना, कारण त्याचा उत्पादन खर्च बघता फार वाढला आहे. इतके दिवसापासून कवडीमोल भावाने कांदा पिकवतोय. उत्पादन खर्च त्याचा या ठिकाणी कवडीमोल भावाने जातो. उत्पादन खर्च 22, 23, 24, 25 रुपयाच्या घरात असताना हे सरकार 100 रुपये म्हणजे 10 रुपयापासून कांदा विकत आहे, घेत आहे. 10 रुपये, 100 रुपये, 1100-1200 रुपयापर्यंतचे कांदा बाजारभाव सुपर क्वालिटीच्या कांद्यासाठी घेत आहे. परंतु उत्पादन खर्च किती वाढला? 10 वर्षापूर्वी जे बाजारभाव होते त्याहीपेक्षा कांदा बाजारभाव कमी झाले आहे. आणि 10 वर्षापूर्वी पेट्रोल, डिझेल, खत, बियाणे, औषध फवारणे जे काही सर्व स्तरावर रेट वाढलेले आहे ते 4-10 पटीने वाढले. परंतु कांद्याचे भाव वाढायला काही तयार नाही. थोडे 1-2 रुपयाने वाढले तर लगेच कांदा भाव कमी करण्यासाठी व निर्णय एका रात्रीत निर्णय बदलतात. कोणालाही त्यांचं घेणं नाही, कोणताही काही विचारपूस करणं नाही. वरून चुकीची आता ते सांगताय की आम्हाला माहिती आहे की उत्पादन कमी झालं. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधावर आला नाही आणि या ठिकाणी तिथल्या AC मध्ये बसून तुम्ही निर्णय बदलता आणि शेतकऱ्यांना वारंवार डिवचण्याचं काम तुम्ही करताय. आता खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळा न्याय देत आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगळा न्याय. म्हणजे यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काय झालं, शेतकऱ्यांना या ठिकाणी कशा प्रकारचं डिवचण्याचं काम सरकार करतंय खऱ्या अर्थानं आपल्याला दिसतं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये फार बिकट परिस्थिती राहू शकते का, या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे नक्कीच मांडा. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती राहणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो. तशी महत्त्वाची अपडेट एकंदरीत म्हणा आणि तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा बाळगतो. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत आपण लाईव्ह अपडेट, बातम्या, घडामोडी घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे. राज्यात सरकारला काही देणे घेणे नाही. कर्नाटक सरकारने पाठपुरावा करून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, पण आपल्या राज्य सरकारला या ठिकाणी मात्र कसलेच देणे घेणे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आपण सर्वांनी पाठपुरावा करून या केंद्र सरकारला जाता जाता तरी एखादा चांगला निर्णय घेण्याची विनंती करावी अशी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारने खोचक टोला लगावत मागणी केली. आता हे सर्व सारखेच असतात. खऱ्या अर्थानं हे राज्यात जे काही सरकारमधील नेते आहे ते आता मुंग गिळून गप्प बसलेले आहे. परंतु दुसरे नेते आता हे बोलताय हे ज्यावेळेस सरकारमधील येतील हे सुद्धा मुंग गिळून गप्प बसतील आणि जे काही दुसरे विरोधी पक्षात येतील ते काय करतील, त्यांच्यावर टीका करतील. नुसता हाच खेळ चालू आहे. योग्य तो निर्णय कोणीच घेत नाही खऱ्या अर्थानं. कारण की मागील काही दिवसामध्ये सुद्धा यांचं सरकार होतं, त्यावेळेस यांनी काय केलं हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि हे सुद्धा आता काय करणार आहे, आता खऱ्या अर्थानं हे काय करता याचे राजकारण यांची पोळी भाजून घेत आहे. त्यांचे मुलं बाळं, त्यांचे या ठिकाणी कुटुंब हे या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना जगून घेत आहे, आपल्या शेतकऱ्यांना कमाई करून घेत आहे. मात्र शेतकरी मरतोय, परंतु यांना काही देणं घेणं नाही. यांना सुद्धा नाही आणि त्यांना सुद्धा नाही. खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपणच सावधान झालो पाहिजे.
शेतकऱ्यांची मुलं आता वर यायला पाहिजे, कारण की खऱ्या अर्थाने यांचेच पोळ्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्यापासून हे राजकारण करत आहे आणि हेच सत्तेमध्ये आहे. धन्यवाद. लाईक शेअर जय महाराष्ट्र.